नमस्कार मित्रांनो, टीआरटीआय पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. निकालाची आपण वाट पाहत होतो, तर फायनली निकाल जो आहे तर तो जाहीर झालेला आहे. परंतु निकाल एका वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. म्हणूनच हा निकाल तुम्ही कुठे बघू शकतात, तुम्ही यादीत नाव कसे सापडवायचे आणि पुढची प्रोसेस काय असणार आहे, या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकदम लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघायचा आहे. बघा, तुम्ही जर टीआरटीच्या वेबसाईटवर गेले तर इथे दिसतं पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण निकाल 2025-26 जिल्हा न्याय गुणवत्ता आणि प्रतीक्षा यादी. इथं ही संपूर्ण जवळपास 855 पेजेसची संपूर्ण लिस्ट जी आहे तर ती दिलेली आहे. आगामी काळात तुम्हाला आता संस्था निवड ऑप्शन ओपन होणार आहे. याच्यासाठी तुम्ही नक्कीच इग्नाइट अकॅडमीला पहिला पसंतीक्रम जे आहे तर ते देऊ शकतात, कारण की याच्यात तुम्हाला मिळते महाराष्ट्रातनं सर्वोत्कृष्ट शिक्षक वर्ग टीम, जी तुम्हाला योग्य असं गायडन्स करणार आहे. सोबत सर्व परिपूर्ण नोट्स आणि सराव परीक्षा सचिन ढवळे सर, यशवंत सोलाट सर यांचे स्पेशल शिक्षक वर्ग उपलब्ध असणार आहे. सोबतच लक्षात घ्या, इग्नाइट पब्लिकेशनचे सुरेश बाळग सरांचे सर्व पोलीस भरतीसाठीचे जे काही पुस्तक असतील तर ते देखील तुम्हाला अवेलेबल होणार आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे इग्नाइट अकॅडमीचे अधिकृत सेंटर्स आहेत. सोबतच हा नंबर दिलेला आहे 8888 91 61 16. तर या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती जी आहे तर ती घेऊ शकतात. ओके, बाकी नाशिक मध्ये पण आपलं ऑफिस आहे. ज्यांना काही डाऊट्स वगैरे असतील पुढील प्रक्रियाबाबत, ते आम्हाला, मी स्वतः तिथं असतो, तर तिथं तुम्ही नक्की जे आहे एक भेट जे आहे तर ते देऊ शकतात. चला, तर नोटीस मध्ये काय दिलेलं आहे, यांनी काय सांगितलेलं आहे की आम्ही निकाल लावलेला आहे. निकाल त्यांनी 18,000 उमेदवारांचा निश्चित केलेला होता. त्याच्यापैकी एसटी प्रवर्गाचे जे जनरल आहेत त्यांना कोटा दिलेला आहे 69%, महिलांना दिलेला आहे 30% आणि अनाथांना दिलेला आहे 1% असा दिलेला आहे. सोबतच ज्यांना 45% जास्त गुण आहेत, 45% पेक्षा, त्यांची निवड करण्यात आलेली आहे. असे 17,118 उमेदवारांची निवड जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. सोबत यांनी प्रतीक्षा यादी आणि निवड यादी या दोन्ही यादी इथं लावलेल्या आहेत. लक्षात घ्या, जे कोणी वरचे उमेदवार सिलेक्ट करणार नाही किंवा ज्यांचं दुसरीकडे झालं असेल, जे येणार नाही, तर त्याच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी जी आहे तर ती इथं मिळणार आहे. यादी जी आहे ना तर ती जिल्ह्यावाईज लावली. तुम्ही बघा, रायगडचे किती पोरं सिलेक्ट झालेले तर त्यांचे हे नाव आणि हे त्यांचा स्कोर ते पाहू शकतात. बघा, हे रायगडची यादी झाली. बघा, ही सिंधुदुर्गची यादी झाली. ही कशाची आहे, मुंबईची यादी आहे. ही मुंबई उपनगर, ही सोलापूर, ही रत्नागिरी, ही कोल्हापूर, ही सांगली. ही अशा पद्धतीने यादी आहे. आता दुसरं, तुमचं नाव या यादीत चेक करायचं. ही यादी तुम्हाला कुठे मिळेल तर टीआरटीच्या वेबसाईटवर मिळेल. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलाच्या मोबाईलमध्ये टीआरटीची वेबसाईट ओपन होत नसेल तर इग्नाइट अकॅडमीचं टेलिग्रामची लिंक मी खाली देतो, तिथं जाऊन तुम्ही ही पीडीएफ बघून घ्यायची. इथं मी पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून देतो. आला लक्षात? सोबतच लक्षात ठेवा मित्रांनो, आगामी काळात ज्या काही अपडेट्स येतील ना तुम्हाला, त्या सर्व अपडेटसाठी एक गुगल फॉर्मची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, कारण की तुमचं कोणतंही अपडेट मिस होऊ नये. कारण की तुम्ही आता एवढी मेहनत करून परीक्षा पास करून पास झालेल्या आहेत, कुठले अपडेट मिस होऊ नये याच्यासाठी हा गुगल फॉर्म बनवलेला आहे. याच्यामध्ये तुमची माहिती भरा. या गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ओपन करा, माहिती भरा. त्याच्यानंतर भविष्यात तुम्हाला सर्व काही अपडेट जे आहेत तर ते मिळत जातील. ओके, आता याच्यात जे आहे ना, बघा, या सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्याच आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत तर ते हे करायचे आहेत, बघायचे. आता तुमचं नाव जर शोधायचंय तर काही नाही, तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर फाइंड मध्ये जायचं, कम्प्युटर मध्ये असेल तर कंट्रोल F दाबायचा. आता मी तर फाइंड मध्ये गेलो. ओके, आता हे पहिलं इथं नाव असेल, फॉर एक्झाम्पल हे काय, तुम्हाला व्यवस्थित नाव चेक करायचं बरं का, कारण की नाव जर चुकीचं झालं तुम्ही जर करताना तर तुम्हाला तुमचं नाव जे आहे तर ते दिसणार नाही. आता बघा, हे पहिलंच नाव आहे, मी पहिलं नाव शोधण्याचा प्रयत्न करतो. बघा, कपिल. बघा, KAPIL अरुण. बघा, इथं लगेच रिसर्च मध्ये आलं कपिल अरुण, एकच नाव होतं त्याच्यामुळे. आता जर इथं तुम्ही चुकी केली ना तर तुमचं नाव सापडणार नाही. आता आणखी एक करायचं, समजा एखाद्याचं नाव इथं नाही सापडलं कंट्रोल F मध्ये, मे बी तुमच्याकडनं स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली असेल, तुम्ही काय करायचं, तुमच्या जिल्ह्यामध्ये यायचं आणि तुमचं नाव एकदा या लिस्ट मध्ये चेक करायचं. या लिस्ट मध्ये असेल तर तुमचं सिलेक्शन हे झालेलं, इथेही नसेल तर तुम्ही एकदा प्रतीक्षा यादीत पुन्हा पाहून घ्यायचं, प्रतीक्षा यादीत असेल का तर ते एकदा चेक करून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का ते. पुढील प्रक्रिया काय असणार आहे लक्षात घ्या. पुढील प्रक्रिया आहे पसंतीक्रम द्यायचा आहे तुम्हाला संस्थांना. याच्यामध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल, आता तुमच्यापैकी बरेच उमेदवारांनी समजा इग्नाइट अकॅडमीला दिला, तर इग्नाइट अकॅडमीला पहिला पसंतीक्रम दिल्यानंतर काय होईल की तुम्हाला त्याच्यानंतर ती संस्था अलॉट होईल. संस्था अलॉट येतं की ही संस्था तुम्हाला अलॉट झाली. संस्था अलॉट झाल्यानंतर आता संस्थेत किंवा टीआरटी ज्यापैकी जे ठरवेल ते, आता काहींचे कागदपत्र टीआरटीला केले होते, आता काही जे आहेत प्रशिक्षणाचे कोर्स ते संस्था लेवलला झाले.
आता TRTI संस्था ते निर्णय घेतीलच कोणत्या ठिकाणी करायचं. ज्या ठिकाणी होतील त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी करायची आणि त्याच्यानंतर तुमचं प्रशिक्षण जे आहे तर ते सुरू होणार आहे. लक्षात घ्या, तुमचं प्रशिक्षण हे सुरू होणार आहे, हे लक्षात घ्या. आता या प्रक्रियेत कोणत्याही उमेदवाराने जॉईन नाही केलं तर लगेच वेटिंगच्या उमेदवारांना लगेच संधी जी आहे तर ती इथे मिळणार आहे. आणि हे महत्त्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो. आणि अशा अनेक तांत्रिक बाबी असणार आहेत, कोणते डॉक्युमेंट्स वगैरे काय, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजच तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला गुगल फॉर्म भरून ठेवा. तसेच आगामी काळात कुठलीही संस्था सिलेक्ट करताना तुम्ही इग्नाइट अकॅडमीला पहिला पसंतीक्रम जो आहे तर तो पहिलेच जे आहे तर ते इग्नाइट अकॅडमीला ठेवलं पाहिजे. कारण की महाराष्ट्रात सर्वात चांगलं काम जे आहे तर ते आपण सध्या करतोय. पोलीस भरती, सैन्य भरतीसाठी तुम्ही निवड झाली असेल तर तुम्ही आपल्या पुणे संभाजीनगर शाखेंना कुठल्याही एका शाखेला जे आहे तर तुम्ही पसंतीक्रम देऊ शकतात. काही इन्फॉर्मेशन लागली 8888996116 हा आपला नंबर आहे, याला कॉल करून अधिक माहिती घेऊ शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.